आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। चंद्रपुरात भाजप स्थापना दिनाचे 2 वेगवेगळे कार्यक्रम। सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार यांच्याकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन। पक्षातील अंतर्गत धुसफूस यामुळे चव्हाट्यावर। दुसरा मेळावा का घेता अशानं आपली काँग्रेस झाली असं लोक म्हणतील। फडणवीसांच्या काकी शोभा फडणवीसांच्या सुधीर मुनगंटीवारांना कानपिचक्या। काँग्रेस संपुष्टात आली आहे, राष्ट्रवादीही संपली आहे। ठाकरेंची शिवसेना सुद्धा पुढच्या निवडणुकीपर्यंत राहणार नाही। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचं विधान। तर सर्वांना संपवायचं हीच भाजपची मानसिकता। पक्षावरील टीकेवर आदित्य ठाकरेंचं रावसाहेब दानवेंना प्रत्युत्तर। गिरीश महाजन यांचे एका आयएस महिलेसोबत संबंध। मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळी अमित शहांनी महाजनांना विचारलं होतं। एका पत्रकाराच्या युट्यूब चॅनलचा दाखला देत खडसेंचा महाजनांवर गंभीर आरोप। एकनाथ खडसेंना तोंड काळं करून फिरावं लागेल। वैयक्तिक आरोपांनंतर गिरीश महाजन चांगलेच संतापले। एका युट्यूबरच्या व्हिडिओचा दाखला देत खडसेंनी महाजनांवर केला होता गंभीर आरोप। प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातले ते मुख्यमंत्रीच आहेत। खासदार धैर्यशील माने यांचं वक्तव्य। तर विचाराला मुरड न घातल्यानं आमच्या पक्षाचं वलय वाढतंय, आमचं नेतृत्व सुद्धा खंबीर, मानेंचं वक्तव्य। धैर्यशील माने यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। तर फडणवीस टेक्निकल मुख्यमंत्री असल्याचं गिरीश महाजन यांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे 50 वर्षांपासून राजकारणात महाराष्ट्राचे मंत्री मुख्यमंत्री ते राहिलेत। त्यांना बरं वाईट कळतं दोघांमध्येही कशाला वाद लावता। नांदा सौख्य भरे म्हणा, नारायण राणेंचा महायुतीतील नेत्यांना सल्ला। बारामतीमध्ये माझ्यासारखा आमदार कोणी मिळणार नाही। बारामतीमधील आतापर्यंतच्या आमदारांची कारकीर्द काढा। अजित पवारांचा टोला। तर शरद पवारांना चिमटा काढणं परवडणार नाही, राऊतांचं प्रत्युत्तर।